नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अर्थसंकल्पीय अधिवेशन, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अजित पवारांचा शोक प्रस्ताव, दादांच्या आठवणीने अनेकांना अश्रू अनावर। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 50% आरक्षण ओलांडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर। रोहित पवार यांना विधानसभेत अश्रू अनावर, म्हणाले अजितदादा पवार नावाचा जादूगार संबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला आणि देवेंद्रजी आणि मी मित्र गमावला, दादा तुमचा निर्णय चुकला। सभागृहात एकनाथ शिंदेंचा भावनिक हुंदका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई शहरात एका रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आल्याची घटना समोर आली असून गेवराई शहरातील नागरिकांमध्ये आनंदाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे। रात्री उशिरा पुतळ्याची स्थापना पूर्ण करण्यात आली असून सकाळी ही बाब समोर येताच गेवराई शहरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली आणि महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। नागरिकांनी सांगितले की शिवाजी महाराजांचा पुतळा हा शहराच्या इतिहास आणि संस्कृतीचे प्रतीक असून त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, तर अनेकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त करत शहराच्या सौंदर्यात भर पडल्याचेही मत व्यक्त केले। दिनांक 14/1/2026 रोजी चकलांबा पोलीस स्टेशन तालुका गेवराई जिल्हा बीड येथे एका इसमाच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, ज्याचा गुन्हा रजिस्टर नंबर 11/2026 असा आहे। या गुन्ह्यामध्ये आरोप असणाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक 67/2026 नुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड यांच्या कोर्टासमोर अटकपूर्व जामिनीचा अर्ज दाखल करण्यात आला होता। सदरील जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला। पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कायदेशीर लढा उभारणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे। यासाठी सखोल अभ्यास, ठोस पुरावे आणि कायद्याच्या तरतुदीचा योग्य वापर करत पीडित व्यक्तीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी युक्तिवाद आरोपीकडून ॲडव्होकेट किशोर खेडकर, ॲडव्होकेट अनिल बारगजे यांनी केल्यामुळे पीडित व्यक्तीस दिनांक 20/2/2026 रोजी सत्र न्यायालय बीड यांनी आरोपीस अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे। या कामी बीड येथील ॲडव्होकेट विलास ढाकणे, ॲडव्होकेट झिने, ॲडव्होकेट सुनील आंधळे यांनी ॲडव्होकेट अनिल बारगजे व ॲडव्होकेट किशोर खेडकर यांना सहकार्य केले। पोलीस ठाणे पाटोदा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 45/2026 कलम 331(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास बीड LCB आणि पाटोदा पोलीस करत असताना दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी बीड LCB पथकाला गुप्त माहिती मिळाली की ज्योतिराम शरद भोसले वय 25 वर्षे राहणार खांडवी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर व त्याचे 2 साथीदार राहुल काशीनाथ पवार वय 20 वर्षे राहणार घोडेगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर आणि बनेश बाबूशा भोसले वय 20 वर्षे राहणार खांडवी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांनी मिळून सदरचा गुन्हा केला असून आज पाटोदा येथून जामखेडकडे जाणार आहेत। त्यानुसार बीड LCB पथकाचे PSI खटावकर, पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, बाळू सानप, अर्जुन यादव, मनोज परजने, अशफाक सय्यद, वडमारे आणि मांजरे यांनी पाटोदा येथे जाऊन आरोपीची माहिती घेतली असता सदरचे आरोपी हे मोटारसायकलवरून साकत मार्गे जामखेडकडे गेल्याचे समजले। LCB पथकाने त्यांच्या मोटारसायकलचा पाठलाग करून आरोपीस महासांगवी तालुका पाटोदा जिल्हा बीड या गावच्या शिवारात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील मोटारसायकल जप्त करून त्यांना पोलीस ठाणे पाटोदा यांच्या ताब्यात देण्यात आले। चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 2 लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खटावकर, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, राहुल शिंदे, अर्जुन यादव, मनोज परजने, अशफाक सय्यद, चालक वडमारे आणि मांजरे यांनी मिळून केली। अंबाजोगाई येथून माजलगाव येथे दवाखान्यात आलेली एक तरुणी आपल्या लहान भाऊ आणि बहिणीसोबत माजलगाव शहरातील बस स्थानकासमोर उभे असताना तिला बळजबरीने उचलून एका 4चाकी गाडीत टाकले व तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला। अंबाजोगाई येथील एक तरुणी आपल्या भावंडासह माजलगाव येथील दवाखान्यात आलेली असताना आज सकाळी आपल्या लहान बहीण व भावासोबत माजलगाव शहरातील बस स्थानकासमोर उभी होती। याच वेळी त्या ठिकाणी MH12 WX 4167 या क्रमांकाची गाडी येऊन थांबली आणि त्यातून उतरलेल्या तिघांनी सदर तरुणीला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी सोबतच्या भावंडांनी प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्या भावंडांनाही तिघांनी गाडीत टाकले आणि गाडी बस स्थानकाकडून आंबेडकर चौकाकडे पळवायला सुरुवात केली। परंतु मुलांच्या आरडाओरडा करण्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्या गाडीचा पाठलाग केला।
दिवसाढवळ्या मुलीचे अपहरण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तब्बल 1.5 किलोमीटर नागरिकांनी आंबेडकर चौकापर्यंत सदर गाडीला पाठलाग करून अडवले आणि मुलीची सुटका केली व पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली। या प्रकरणी दिनेश पुरुषोत्तम देवकते वय 30 वर्षे राहणार येल्डा तालुका अंबाजोगाई, गाडी चालक मजहर सय्यद वय 26 वर्षे राहणार आंबेजोगाई आणि रवींद्र बिभीषण निळे वय 23 वर्षे राहणार आंबेजोगाई यांच्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 137(3), 137(2), 3, 5 BNES नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान अपहरणाच्या या घटनेमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। अंबाजोगाई तालुक्यातील डिगोळ आंबा गावाजवळ शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी दिवसाढवळ्या एका सराफा व्यापाऱ्याला अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकत अंदाजे 5,85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना घडली। धारूर तालुक्यातील बिभीषण गणपती गायके हे सोन्याचे व्यापारी आपल्या दुचाकीवरून शनिवारी डिगोळ आंबा गावात दागिने विक्रीसाठी जात असताना ते जुन्या होळ मार्गाने डिगोळ आंबा शिवारातील दर्ग्याजवळ पोहोचले असता पाठीमागून आलेल्या 20 ते 25 वयोगटातील 4 अज्ञात तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्या डोळ्यात लाल तिखट फेकून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग हिसकावून पोबारा केला। त्या बॅगेत 12 ग्रॅमचे गंठण, 4 ग्रॅमचे झुंबर, कानफुले आणि मंगळसूत्राचे एकूण 5,85,000 रुपये किमतीचे दागिने होते। घटनेची माहिती मिळताच युसूफ ओडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आले आहेत। लुटारूंनी आपले चेहरे रुमालाने बांधलेले होते अशी माहिती सदर व्यापाऱ्याने पोलिसांना दिली। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी युसूफ ओडगाव पोलीस पुढील तपास करत आहेत। विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मातांचा माझी आई नानीबाई आदर्श माता कार्य कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी बीड शहरातील सरस्वती विद्यामंदिर येथे विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला। तर स्वर्गीय वामनदादा पवार यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय रंगभरण, निबंध लेखन, सामान्य स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा देखील यावेळी पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री दादासाहेब मुंडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PI प्रवीण कुमार बांगर यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर पांडुरंग सुतार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष श्री विनोद मुळूक यांची उपस्थिती होती। अध्यक्षीय समारोप करताना दादासाहेब मुंडे म्हणाले की समता, बंधुता व मनुष्य घडवणारे विद्यापीठ म्हणजे माता होय। समाज घडविण्यात मातांचे मोठे योगदान आहे। प्रमुख पाहुणे श्री विनोद मुळूक यांनी सर्वच माता श्रेष्ठ असतात परंतु नवनिर्माण करणाऱ्या मातांचा गौरव होतो असे प्रतिपादन केले। या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री उत्तमराव पवार सर, बाबूलाल पवार मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती। तर सविता मनोहर रणदिवे अकलूज यांच्या पुत्राने लंडन येथे शिक्षणासाठी 55 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली असून त्यांचा या कार्याबद्दल गौरव करण्यात आला। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।